हे गाईज गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी चालली दुकानमध्ये कारण की मला दूध घ्यायचं आहे. आम्ही दोघं जण चाललो. पाऊस नाही तरी सुद्धा आम्ही छत्री घेतलेली आहे. तू ज्यादा ही होगी का शेंबडी. तू शेवडा. दुकानामध्ये आम्ही दूध घ्यायला गेलो होतो. म्हणजे ऑफकोर्स आमच्या घरी चाय बनणार आहे म्हणूनच आम्ही दूध घ्यायला गेलो होतो ना यार. तर चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर मी या छोट्या बिल्लीला दूध दिली होती कारण की ही रोजच येते आणि मीला एक दिवस आड दूध देतच असते. आता मी करणार आहे जेवण, ते पण या चिकनच्या भाजीसोबत. आणि हे ग्रीन कलरची आहे कारण की थोडीशी अलग टाईपची चिकन आहे. माझ्या प्लेटिंगला इग्नोर करा थोडं. त्यानंतर माझं आलं होतं एक पार्सल, ज्याचं मी खूप दिवसापासून वेट करत होती कारण की हा पार्सल ना थोडा स्पेशल सुद्धा आहे यार. पार्सल तर माझा आहे यार, पण याला घ्यायला ना माझी बहीण गेली होती. खैर याला अनबॉक्स तर मीच करणार आहे ना यार. तर या पार्सलमध्ये आलं होतं माझं एक PR, जो की पाठवलं होतं Glam21नी. आता Glam21 कॉस्मेटिकनी मला काय पाठवलं हे मी या ID वर पोस्ट करेल, तुम्ही नक्की बघून घ्याल. माझा पार्सल अनबॉक्स करून झालाच होतं की तेवढ्यामध्ये बाहेरून खूप जोरात मांजरीची आवाज आली होती. आणि इथे तीच सिच्युएशन झाली होती जी मी तुम्हाला मागे सांगितली होती, म्हणजे की कॅट वर्सेस किटन. मी छोट्यावाल्या कॅटला दूध देते ना यार, ही गोष्ट शायद या मोठ्यावाल्या कॅटला आवडत नाही, म्हणून ही नाही का तिच्यासोबत झगडा करते यार. तर दोन्ही कॅटचा झगडा वगैरे सॉल्व्ह करून दिल्यानंतर मी चालली गेली होती चक्कीमध्ये गहू लावायसाठी. तर आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.